गाईज, हा जे व्हिडिओ आहे ना ते ह्याच्यासाठी आहे. तुमचे मला भरपूर प्रश्न असतात क्लायंटचे माझ्या, की तुम्ही तू म्हणजे जे आहे बिफोर आफ्टर का नाही दाखवते, बिफोर आफ्टर तू इंस्टाग्रामला का नाही सोडते. सो मी ह्याच्या अगोदर जेव्हा माझं इंस्टाग्राम मी स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा मी बिफोर आफ्टरच टाकलं होतं स्टार्टिंगला. जी माझी क्लोज फ्रेंड आहे आणि रिलेटिव्ह पण आहे, तिला मी विचारूनच घेतलं होतं, मी तुझं बिफोर आफ्टर घेतलं तर चालेल का? ती बोलली काय चालेल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त माझ्या हस्बंडला ब्लॉक कर. म्हणलं ओके, म्हणजे तिची आयडी ब्लॉक कर. तर मी ती ब्लॉक पण केली आणि तिच्या जे व्हिडिओज फोटोज घेतले होते ना मी, त्याच्यावर भरपूर व्ह्यूज गेले होते आणि भरपूर मला त्याच्यानंतर इन्क्वायऱ्या पण आल्या मेकअपसाठी. सो आणि हे सगळं झाल्यानंतर ती मला बोलली, आता मला अनब्लॉक कर, माझे हस्बंड नाही बघणार. म्हणजे ओके ठीक आहे, मी तिला अनब्लॉक केलं आणि नंतर तिच्या हस्बंडनी ते व्हिडिओज फोटोज पाहिले आणि नंतर बोलले की हे व्हिडिओज आणि फोटोज डिलीट करायचा. बघा, हे सगळं झालं आणि नंतर मला खूप वाईट वाटलं की एवढे व्ह्यूज गेलेले आहेत आणि एवढे छान व्हिडिओ फोटोज आहेत आणि हे सगळे डिलीट करावं लागतील. सो मी सगळे डिलीट केले गाईज. आणि हे माझ्यासोबत एकदाच नाही, 3 वेळेस झालेलं आहे. ह्याच्या अगोदर पण मी एका क्लायंटचं बिफोर आफ्टर घेतलं होतं. त्यांनी पण सेम की मी बिफोर आफ्टर माझं डिलीट कर. सो ते पण डिलीट केलं. तर असं माझ्यासोबत झालेलं आहे. सो त्याच्यामुळे ना मी बिफोर आफ्टर जास्त घेत नाहीये. कारण मी एवढं एडिटिंग करून त्याला अपलोड करते, छान व्ह्यूज येतात, माझा टायमिंग देते आणि नंतर ते बोलतात डिलीट कर. सो माझ्यासोबत असं झालेलं आहे. तुमच्यासोबत असं झाले का नक्की सांगा कमेंट करून, कारण माझ्यासोबत तर झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.